गुलबहार फुलाचे इंग्रजी नाव डेझी फ्लावर आहे. हे कॉम्पोजिटाईच्या डेझी कुटुंबाशी संबंधित आहेत. त्याचे पूर्ण नाव बेलिस पेरिनेस डेझी आहे, जी युरोपमध्ये आढळणारी एक सामान्य प्रजाती आहे. जगातील सर्व सुंदर फुलांच्या यादीत हे फूल येते. त्याची रोपे बहुतेक घरांच्या सजावटीसाठी आणि बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी लावली जातात. काही आनंदात आपण एखाद्याला भेटायला जातो तेव्हा डेझीच्या फुलांचा गुच्छ भेट म्हणून दिला जातो. हे फूल मध्य युरोप आणि उत्तरेचे मूळ मानले जाते. डेझी या शब्दाचा अर्थ निष्पापपणा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, ज्याचा उगम अँग्लो सॅक्सन शब्द डेस एज या शब्दापासून झाला असे मानले जाते. या शब्दांचा अर्थ डोळे असा आहे. असे मानले जाते की हे फूल सूर्याच्या पहिल्या किरणांनी फुलू लागते, म्हणून त्याला असे म्हणतात. युरोपातील प्राचीन कथांमध्ये या फुलाचा उल्लेख आहे. त्यानुसार त्याचे वैज्ञानिक नाव बेलिस पेरिनेस होते. डेझी फ्लॉवर मुख्यतः कुरण, बाग आणि रस्त्यांच्या आसपास नैसर्गिकरित्या वाढते. या फुलामध्ये सुंदर असण्यासोबतच अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म देखील आहेत. गुलबहारचे फूल बहुतेक पांढऱ्या आणि गुलाबी रंगात आढळते. ते त्याच्या पांढऱ्या पाकळ्या पिवळ्या मध्यभागी जोडते. जेव्हा ते फुललेले असते तेव्हा ते खूप आकर्षक दिसते. या कारणास्तव ते अधिक फुलपाखरे आणि मधमाशा आकर्षित करते. त्याच्या केंद्राला फ्लोरल डिस्क म्हणतात. काही प्रजातींमध्ये फ्लोरल डिस्क नारिंगी, निळा आणि जांभळा रंगांमध्ये देखील आढळते. हे फूल 2 प्रकारच्या डिस्कने बनलेले आहे. त्याच्या पांढऱ्या पाकळ्यांवर फुलांची चकती तयार होते आणि दुसरी डिस्क त्याच्या मध्यभागी आहे. हे दोघे मिळून ते एक व्यवस्थित फूल बनवतात. डेझी फ्लॉवरच्या मध्यभागी असलेल्या फ्लोरल डिस्कमध्ये मध्यभागी अनेक लहान फुले असतात. त्यांना फ्लोरेट्स म्हणतात. या फ्लोरेट्स डेझी फ्लॉवरच्या पाकळ्या बनवतात. या फुलाचे बहुतेक परागीकरण मधमाशा करतात. मार्ग्युराइट वनस्पती जातीनुसार 4 ते 5 फूट उंचीपर्यंत वाढते. हे शाकाहारी वनस्पतींच्या यादीत येते. या वनस्पतीची पाने बारमाही हिरवी राहतात. डेझी वनस्पतीचे स्टेम गुळगुळीत असते. वरच्या भागावर फुले असतात. याच्या फुलांचे देठ 3 ते 4 इंच उंच असतात. त्याच्या पानांचा आकार प्रजातीनुसार बदलतो. पानांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो, ज्यावर हलकी केस असतात. डेझी वनस्पतीचे देठ पानांपेक्षा खूप मोठे असतात. मार्ग्युराइट फुले हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपल्याला आवडतात. ज्या भागात हिवाळा जास्त असतो तेथे या वनस्पतीला पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. उन्हाळ्यात ते सूर्य आणि सावली दोन्हींमध्ये चांगले वाढते. डेझी फुलांची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ वसंत ऋतू आहे. पण जर तुम्ही ही वनस्पती वसंत ऋतूमध्ये लावली तर ती उन्हाळ्यात फुलते. धन्यवाद.